महापौरांच्या अधिकृत बंगल्याच्या सोयी सुविधांसाठी केला जाणारा खर्च पुन्हा एकदा चर्चेत आलेला बघायला मिळतोय। काही दिवसांपूर्वीच महापौरांच्या बंगल्याबाहेर जे बॅरिकेडिंग केलं होतं, इतर गाड्यांचे पार्किंग होऊ नयेत यासाठी जे बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं तो विषय चर्चेत होता आणि आता यानंतर महापौरांच्या बंगल्यातील सोयी सुविधांच्या नूतनीकरणासाठी जो काही खर्च केला जातोय तो आता चर्चेत आलेला आपल्याला बघायला मिळतोय। एप्रिल मध्ये जवळजवळ 3.40 कोटी रुपयांच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर आता बंगल्याच्या बाहेरच्या परिसरातील विविध सोयी सुविधांसाठी अजून 2.89 कोटींचा खर्च मंजूर असल्याची निविदा जी आहे ती मुंबई महापालिकेने काढलेली आहे। या निविदेत काय आहे तर आपण बघू शकतो की या निविदेत नॉईज बॅरियर, पाणी साठवण व्यवस्था, ड्रेनेज आणि पर्जन्यजल वाहिन्या आणि इंटरलॉकिंग पेवर इत्यादी अशा कामांचा समावेश असणार आहे। त्याच पुढे जर बघायला गेलं तर भूमिगत टाक्या आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांची जी काही उभारणी केली जाणार आहे ती सुद्धा या निविदेत दिलेली आहे। तर खरं तर बघायला गेलं तर मुंबईत समस्यांची कमतरता नाही आहे। मुंबईत पाऊस सुरू झाला की खड्डे, मॅनहोल उघडे असतात। मॅनहोलमध्ये पडून बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आहे, झाडं पडत आहेत। त्यानंतर खड्ड्यांमुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। या सगळ्या समस्या असताना देखील महापौरांच्या बंगल्यावरती इतका खर्च केला जातोय, हा एक मुद्दा जो आहे तो चर्चेत आलेला आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे इथून पुढे हा विषय नक्की कुठल्या दिशेला वळणार किंवा हा विषय अजून किती दिवस चर्चेत राहणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई।